हे बघा मी बनवणार आहे मिक्स डाळीचे आप्पे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, थोडेसे मेथीचे दाणे आणि 1 वाटी पोहे. हे आपल्याला सगळं स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे, सगळं मिक्स करून. कमी 4-5 तास तरी भिजली पाहिजे. हे मेथीचे दाणे 1 चमचा, हे सगळं स्वच्छ धुवून भिजवून ठेवायचे. 4-5 तास भिजले की नंतर वाटायला घ्यायचे. पोहे मात्र आपण वाटताना धुवून टाकायचे वाटत. हे आपले तांदूळ भिजवलेले आहे, तांदूळ आणि मिक्स डाळी हे चांगले भिजलेले आहे 6 तास. आता त्याला वाटून घेणार आहे. आणि हे पोहे मी आत्ता भिजवून घेतलेले आहे, ते पण लावणार आहे मिक्सरला. हे बघा आता मी मिक्सर लावते, मिक्सरमध्ये घातलेलं आहे सगळं. हे आता आपलं वाटून झालेलं आहे छानपैकी. आता मी हे रात्रभर फर्मेंटसाठी ठेवणार आहे. छान वाटून झालेलं आहे. हे आपल्या आप्प्यांचं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे बघा. आता आपल्याला आप्पे करायला घ्यायचे. तर मीठ टाकून जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि त्याच्यात मीठ टाकायचं. नाहीतर मग ते पीठ राहिलं की आंबूस होतं, म्हणून सगळ्यात मीठ नाही टाकायचं. आता जेवढं पाहिजे तेवढं बाजूला काढून घेऊन आपण मीठ टाकून आप्पे करून घ्यायचे. आप्पे बनवण्यासाठी हे बघा पीठ चांगलं मी टाकून घेतलेलं आहे. आप्पे पात्र ठेवलेले आहे. आता आपल्याला आप्पे करून घ्यायचे. हे बघा आप्पे तयार आहे. चटणी आणि टोमॅटो सॉस. आपण सांबार बरोबर पण खाऊ शकतो. चटणी बरोबर खूप छान लागतात.